शमी, तुमच्या वडिलांना नव्हतं ग मारायचं मला. जे झालं ते चुकून झालं. आजही ते गिल्ट माझ्या मनात आहे ग, वर्षानुवर्ष. आशू, आशू कशी आहेस तू? हा, कसं वागू? जे झालं ते चुकून झालं, पण मला सांगा, मी तुमच्याशी कधी वाईट वागले का? तुम्हा दोघींना कधी असं जाणवून दिलं की तुम्ही माझ्या सावत्र मुली, रियाला वेगळं आणि तुम्हाला वेगळं कधी वागवलं का? मी सांगा ना. अगं, मी जाणून बुजून का मारेन अनिरुद्धला? तो माझा नवरा होता ग. आणि खरं सांगते, मी त्यानंतर ना, मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करणार होते, पण तुम्ही तिघी खूप लहान होता ग. मला जर अटक झाली असती तर मग तुम्हा तिघींकडे कोणी पाहिलं असतं? तुम्हाला कोणी सांभाळलं असतं? मला माहिती, या क्षणी तुम्हाला माझा खूप राग येतोय. योग्यच आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा. हे जे काही झालं ते चुकून झालं. आणि तुम्हाला जर हे पटत नसेल ना, तर तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. शमिका, मी खरंच सांगते, जमलं तर मला माफ करा ग. बॉस, संध्या, या जगातल्या अनेक लोकांना तू सहजासहजी फसवू शकतेस. स्वतःच्या मुलींना फसवलंस. पण ज्याला तू मारलंस त्याला तू कसं काय फसवू शकशील? मला नाही तू फसवू शकणार. संध्या, मला अजूनही चांगलं ठाऊक आहे, ते फक्त मलाच माहिती आहे त्या रात्री काय घडलं होतं. संध्या, गेली कित्येक वर्ष बिलकुल बदललेली नाहीयेस तू. अतिशय मतलबी, स्वार्थी, चालाक है ना? एक आई म्हणून, एक बायको म्हणून, एक माणूस म्हणून खूप खालच्या पातळीवर गेलीस तू संध्या. आणि आता सगळं संपलं. ही सगळी नाटकं करून स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतेस तू. मिस्टर अनिरुद्ध राजे, शट अप. आय से शट अप. त्या रात्री तुम्हाला संपवलंस. माझ्या मुली, माझं घर,
माझं सगळं तू हिरावून घेतलंस. संध्या, तुझ्यामुळे माझी लाडकी बहीण अनिता माझ्या त्या अवस्थेमुळे तुला वेडाचे झटके लागले. माझी तशी अवस्था बघितल्याच्या नंतर कोणालाही वेळ लागू शकतं संध्या. ऐन उमेदीची वर्ष मेंटल हेल्थ केअर मध्ये गेली तिची. संध्या, अजूनही ती तिथेच आहे. आणि एवढं सगळं घडून गेल्याच्या नंतर असं आवडून सांगतेस की मला खूप पश्चाताप होतोय. त्यावेळी मी खूप घाबरले होते. मी पोलिसांच्याकडे जाणार होते. पश्चातापाच्या आगीमध्ये मी होरपळत होते. संध्या, हे सगळं खोट आहे. आता मी तुला सांगतो त्या रात्री नेमकं खरं काय घडलं ते. आणि मला कोणी चॅलेंज देऊ शकत नाही. अनिरुद्ध, अविनाश काय केलंस तू? हे बघ, मला त्यावेळी जे योग्य वाटलं तेच मी केलं. मी जर नसतो आलो तर त्याने तुला मारून टाकलं असतं. अविनाश, अनिरुद्ध इथे डेड बॉडीचं काय करायचं? डेड बॉडीला कुठेतरी नेऊन टाक. हा, त्या तळ्याजवळ तो जुना ब्रिज आहे, तिकडे नेऊन टाकूया. सुनसान एरिया आहे, कुणाला काही कळणार नाही, आपल्याला कोणी पाहणार पण नाही. हा, आणि बघ, हा अनिरुद्ध बद्दल कोणी विचारलं तर आपण सांगायचं माहित नाही, कुठेतरी निघून गेलाय तो. संध्या, मी तुला म्हटलं होतं की तुझ्याबरोबर लग्न हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. आठवत आहे का? आणि आज पुन्हा कित्येक वर्षानंतर हेच सिद्ध होत आहे. माझं सर्वस्व हिरावून घेतलं असतो. माझ्या मुली माझ्यापासून दूर राहिल्या. माझ्या लाडक्या बहिणीचं संपूर्ण आयुष्य एका मेंटल हेल्थ केअरच्या वॉर्डमध्ये केलंय. तुझ्या भयानक वागण्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला. एका रात्रीमध्ये तू किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय हे माहितीये तुला. कलंक आहेस तू बाहेरच्या जातीला. तेव्हा जर अनिता असती ना तर तिने सगळं काही खरं सांगितलं असतं. पण मला आता असं वाटतं की बरं झालं तिला वेळ लागला, अन्यथा तू तिला सुद्धा मारून टाकला असतास. शमिका आणि आशू या दोघींना तू का सांभाळतेस मला चांगलं ठाऊक आहे संध्या. कारण या दोघींच्या नावावरती मी प्रॉपर्टी ठेवली म्हणून. तुला काय वाटलं मला ह्याच्यातलं काही कळत नाही? हव्यास, फक्त संपत्तीचा हव्यास. या हव्यासापोटी तू किती जणांचे आयुष्य उद्ध्वस्त केलीस. संध्या, आमच्यापासून तू सर्वस्व हिरावून घेतलंस. मला लाज वाटते आता की मी तुला ओळखतो. कधी काळी तुझ्यावर प्रेम केलं होतं मी संध्या. तुझ्याशी लग्न केलं होतं. त्या सगळ्याचा तिरस्कार, प्रचंड संताप इतकी वर्ष माझ्या मनामध्ये घुसमटत राहिला. मी मेलो नाही आणि त्या रागाला मी मरू दिलं नाही. आज मी अनिरुद्ध राजे तुझ्या समोर मी जिवंत उभा आहे. आणि तू जे काही केलंयस ना संध्या,
या गोष्टीची तुला पुरेपूर शिक्षा मिळेल अशी मी व्यवस्था केली. मामा, या एका शब्दाभोवती सगळं जग फिरायचं माझं. मामा सांगते तर सगळं बरोबर आहे. मामा म्हणेल तसं वागायचं. मामाचं माझ्यावर किती प्रेम आहे. मामा इज द बेस्ट. गेली 20 ते 21 वर्ष हे सगळं असंच समजून वागत होतो आम्ही. पण तुझं कधीच आमच्यावर प्रेम नव्हतं. फक्त प्रॉपर्टीसाठी सांभाळलंस तू आम्हाला. आमच्या डॅडनं आमचं बालपण खूप सुंदर जाऊ शकलं असतं, जे तू स्पॉइल केलेस. यु नो, मला ही डॅड सारखी ना खूप लाज वाटते तुझी. तुला मामा म्हणताना लाज वाटते. मामा, त्या शब्दाचा एवढा अपमान आजपर्यंत कोणीच केला नसेल. शांत हो, बिलकुल रडायचं नाही. मी आलोय, सगळं काय ठीक होईल. आणि बघ, तिने जी काय चूक केलेली आहे त्याची शिक्षा तिला मिळाल्याशिवाय राहणार नाही. शमिका, बिलकुल तशीच आहेस तू, जशी माझी मुलगी असायला हवी. सुंदर, साधी, आतून कणखर पण सगळ्यांना सांभाळणार. आशू, प्रिया, तुम्ही सुद्धा माझ्याच मुली आहात का? तिच्या इतक्याच जवळच्या. प्रिया, ये बेटा. प्रिया, ये बेटा. मिस्टर पेंडसे, मला माफ करा. मला माफ करा. मला माफ करा, कारण आमच्या घरातलं हे लाजिरवाण प्रकरण आज तुमच्या घरामध्ये उघडकीस आलं. चर्चा, आरोप प्रत्यारोप झाले. माझ्या मुलीचं होणारं सासर आहे हे मी जरा क्षणभर विसरलोच होतो. मला माहिती आहे या सगळ्या प्रकरणामुळे तुम्हाला मनस्ताप झाला असेल, पण मी त्या बदल्यात मी तुमची खरोखर मनापासून मी माफी मागतो.
मिस्टर पेंडसे, मी आता माझ्या मुलींना मी माझ्यासोबत मी घेऊन जातो. माझी इच्छा आहे की आता ते माझ्यासोबत राहावेत. आपण पुन्हा कधीतरी निवांत भेटूया एका छान अशा वातावरणामध्ये आणि पॉझिटिव्ह नोटवर. अभिजित, तू शमिका सोबत राहा. आजचा दिवस तिच्यासाठी खूप मोठा आहे. इतका आनंद सुद्धा कधी कधी सहन होत नाही एखाद्याला. तिच्या सोबत राहतो. अभिजित सांभाळेल याची मला पूर्ण खात्री आहे. आजपर्यंत मी तुला बॉस म्हणून भेटलो. इथून पुढे आपली भेट जरा एका नव्या नात्यानं होईल. शमिका, आशू, रिया, प्रिया, तुम्ही सगळ्यांनी कुठे राहायचं हा निर्णय तुम्हा सगळ्यांचा आहे. म्हणजे माझ्यासोबत आपल्या घरी की या घरी. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत राहा. मी नाही तुम्हा सगळ्यांच्या पासून लांब राहू शकत. नाही राहू शकत. तुम्ही कशा आहात, कुठे होतात, इंडियामध्ये आल्यापासून तुम्हा सगळ्यांच्या वरती ना माझं बारीक लक्ष होतं. म्हणजे म्हणूनच मी अभिजितला माझ्याकडे मी नोकरी दिली होती. म्हणजे मला तसं वाटलं की असं करण्यानं मी तुम्हा सगळ्यांच्या जवळ येईल. तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या घडामोडी मला अभिजितच्या नजरेमधून कळतील असं मला वाटलं. बाबा, आता तरी तुम्ही आम्हाला सोडून नाही ना जाणार. कुठे कुठे जाणार? कुठे जाणार? आयुष्यातली इतकी वर्ष तुम्हा सगळ्यांच्या पासून मी कसा राहिलोय फक्त मला माहिती. माझा जीव कसा कासा विसवत होते फक्त मला विचार. मी नाही तुम्हा सगळ्यांपासून दूर राहू शकत. नाही राहू शकत. आता आपल्या सगळ्यांच्या पासून फक्त एकच व्यक्ती दूर राहू शकते. माझ्या मनापासून इच्छा आहे की माझ्या सहित तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती जायला हवी. मला माहितीये मी तुमची सावत्र मुलगी आहे, पण सख्या मुलीपेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम केलंय रिया. हो ना. मग मला जे हवंय, ज्याच्यात मला आनंद मिळेल ते तुम्ही मला द्याल ना डॅड? माग तुम्ही मॉमला माफ करा. आता ते शक्य नाही. दुसरं काही माग, काही
इथून पुढे माझ्यासहित तुम्हा कोणाच्याही आयुष्यामध्ये संध्या राहणार नाही अशी माझी इच्छा आहे.